श्रीराम जय राम जय जय राम। हेतू शुद्ध ठेवावा. मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली ही असमाधानाला जागा नाही. नको दैन्यवाने जिने भक्ती उणे, हेच रामरायाजवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो. जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस, असे भगवंताजवळ मागावे. आजवर कळत न कळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर. पुढे पुन्हा नाही करणार असे म्हणावे. म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किड्यांना नाही किळस येत. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात. त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चाताप होतो. देव आहे असे खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण. त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंची सुखी करण्याचे साधन. श्रीराम जय राम जय जय राम. राम कृष्ण हरी. नको नको मना गुंतू माया जाळी. विषय संसारात राहा पण संसारात अडकू नका. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि कसोयरी कोणी नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून या. या जगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीत गुंतलेला आहे. कोणी पैशात गुंतलेला आहे, कोणी घरात गुंतलेला आहे, कोणी मुलांमध्ये गुंतलेला आहे, कोणी प्रतिष्ठेत गुंतलेला आहे,
गुंतणे हेच संसाराचे स्वरूप आहे. परंतु संत तुकाराम महाराज सांगतात, संसार करा पण त्यात अडकू नका. नको नको मना गुंतू मायाजाळी. माया म्हणजे काय? माया म्हणजे जी वस्तू कायमची नाही, पण कायमची आहे असे वाटते. मायाजाळ म्हणजे काय? कोळ्याचे जाळे पाहिले आहे का? त्यात एखादा कीटक अडकला की सुटणे कठीण होते. तसेच संसाराचे जाळे आहे. आजची माया, पूर्वी माया म्हणजे धन, जमीन, संपत्ती. आज त्यात आणखी भर पडली आहे. दिखाऊपणा, प्रतिष्ठेची स्पर्धा. एक प्रश्न, आपण वस्तू वापरतो की वस्तू आपल्याला वापरते? मोबाईल आपण वापरतो असे वाटते, पण तोच आपला वेळ, मनःशांती आणि एकाग्रता खातो. संतांचा इशारा, माया वाईट नाही, पण तिच्यात अडकणे वाईट आहे. कमळ पाण्यात असते पण पाण्याला चिकटत नाही. तसेच संसारात राहा पण मनात संसार साठवू नका. काळ आला जवळी ग्रासावया. काळ म्हणजे मृत्यू, जीवनाचे महान सत्य. या जगात जन्म घेतलेल्या प्रत्येकाला मृत्यू निश्चित आहे. राजा असो, गरीब असो, संत असो, शास्त्रज्ञ असो. पण आपण विसरतो, आपण घर बांधतो जणू कायम राहणार आहोत. पैसा साठवतो जणू तोच सर्व काही आहे, पण मृत्यूची आठवण ठेवत नाही. एका राजाने भव्य राजवाडा बांधला. त्याने एका संताला तो दाखवला. संत म्हणाले, राजा, हा राजवाडा सुंदर आहे, पण तू इथे किती दिवस राहणार? राजा शांत झाला. मृत्यूचे स्मरण का करावे? नैराश्यासाठी नाही, तर योग्य जीवन जगण्यासाठी. संतांचा संदेश, मृत्यू निश्चित आहे हे लक्षात ठेवले की अहंकार कमी होतो, लोभ कमी होतो, भांडणे कमी होतात. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. मृत्यू कधी येईल हे कोणाला माहीत नाही. आजची चूक, लोक म्हणतात निवृत्त झाल्यावर भजन करेन, वृद्ध झाल्यावर देवधर्म करेन. पण खात्री आहे का उद्या आपल्याला मिळेल याची? म्हणून संत सांगतात, आजच नाम घ्या, आजच सत्संग करा, आजच चांगले कर्म करा. सोडविना तेव्हा माय बाप. मृत्यूच्या क्षणी आईवडील मदत करू शकत नाहीत. प्रेम असते पण शक्ती नसते. एक प्रसंग, एका वृद्ध व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी संपूर्ण कुटुंब आसपास होते. सर्वांना त्याच्यावर प्रेम होते, पण त्याच्यासोबत कोणी जाऊ शकले नाही. जीवनाचे सत्य, आपल्यासोबत शेवटी कोणी येत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी. राजा, मंत्री, अधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती, कोणीही मृत्यू थांबवू शकत नाही. पैशाची मर्यादा. पैशाने औषध विकत घेता येते, आरोग्य नाही. पैशाने घर विकत घेता येते, शांती नाही. पैशाने पलंग विकत घेता येतो, झोप नाही. संतांचा प्रश्न, मग आपण आयुष्यभर कशाच्या मागे धावत आहोत? आणि सोयरी कोणी नाही. मृत्यूच्या वेळी नातेवाईक, मित्र, संपत्ती, प्रतिष्ठा यापैकी काहीही मदत करू शकत नाही. मग सोबत काय येते? फक्त कर्म आणि भगवंताचे नाम. बँकेचे उदाहरण, बँकेत जे जमा केले तेच काढता येते. तसेच जीवनात जे कर्म केले तेच फळ मिळते. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. महाराज म्हणतात, अंतिम क्षणी एकच आधार आहे, तो म्हणजे भगवंत. एका चक्रपाणी वाचोनिया. चक्रपाणी म्हणजे श्री विष्णू, विठ्ठल. भगवंत का आवश्यक? कारण तो जन्मात सोबत असतो, जीवनात सोबत असतो आणि मृत्यूनंतरही सोबत असतो. प्रापंचिकासाठी महत्त्वाचा प्रश्न, मग संसार करायचा नाही का? नक्की करायचा. संतांचे तत्वज्ञान, घर सांभाळा, नोकरी करा, व्यायाम करा, मुलांचे शिक्षण करा, धन कमवा, पण या सर्वांमध्ये विठ्ठल विसरू नका. संसार आणि परमार्थ यांचा समतोल. एका हाताने संसार करा, दुसऱ्या हाताने विठ्ठलाचा हात धरा. नावेचा दृष्टांत, नाव पाण्यावर असते म्हणून तरंगते,
पण पाणी नावेत शिरले की बुडते. आपणही तसेच. संसारात राहा, पण संसार मनात शिरू देऊ नका. आधुनिक काळातील मायाजाळ, दिखाऊ जीवन. परिणाम मन अस्वस्थ, एकाग्रता नाही, समाधान नाही. संतांचा उपाय नामस्मरण, सत्संग, संत साहित्य, सेवा, समाधान. या अभंगातील 7 अमूल्य धडे. संसारात राहा, पण त्यात अडकू नका. मृत्यूचे स्मरण ठेवा. अहंकार कमी करा, लोभ कमी करा. आजच नामस्मरण सुरू करा. चांगली कर्मे करा, विठ्ठलाला विसरू नका. तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे जागृतीचा शंखनाद आहे. तो आपल्याला घाबरवत नाही, तो आपल्याला जागे करतो. तो सांगतो, हे जग तात्पुरते आहे, संपत्ती तात्पुरती आहे, शरीर तात्पुरते आहे, पण भगवंताचे नाम शाश्वत आहे. आज एक संकल्प करूया, मायाजाळात अति गुंतणार नाही, संसार करताना विठ्ठल विसरणार नाही. दररोज थोडा वेळ नामस्मरणासाठी ठेवू आणि जीवनाचे अंतिम ध्येय लक्षात ठेवू. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.